लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थला समजलेला आहे की काव्या डायव्होर्ससाठी ट्राय करत आहेत। त्यावरती तो म्हणतो की तुम्ही खरंच माझ्या फिलिंग्स परत करू शकता का? मी खूप प्रयत्न केले नवरा म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला समजून घेण्याचा, आणि मी कधी इतका बदललो मलाच समजलं नाही, कारण मला तुम्ही आवडायला लागला होतात, पण तुम्हाला माझाच त्रास होतोय याच्याबद्दल मला माहिती नव्हतं। मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी वाटेल यासाठी मी आत्याशी, आईशी, मी सगळ्यांशी लढलो, कारण तुम्हाला मला आनंदी पाहायचं होतं, परंतु मीच तुमच्या दुःखाचं कारण आहे हे मला माहिती नव्हतं। तुम्ही मला एकदा तरी सांगून बघायचं की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय। रात्री मी तुम्हाला यासाठी भेटायला आलो होतो की तुमच्या चेहऱ्यावरती थोडासा तरी आनंद येईल आणि तुम्हाला चांगलं वाटेल, पण आता जर मी तुम्हाला नको असेल तर मी मेक शुअर करेन की तुमच्या आयुष्यात मी राहणार नाही, असं म्हणून तो निघून जातो। यावरती काव्याला काय बोलावं हेच समजत नाही आणि पश्चाताप होतो। इकडे नंदिनी रूममध्ये येते आणि तिला गुरुजींचं बोलणं आठवतं की हे सगळ्यातनं तुला मुक्त व्हायला हवं आणि समोरच्यालाही मुक्त करायला हवं। तिचा राग अनावर होतो आणि अश्रूही अनावर होतात आणि ती ढसाढसा रडते आणि ती ठरवते की जीवाला या सगळ्यांमधनं मुक्त करायचं, आणि तो निर्णय घेऊन ती वकिलांना फोन करते आणि सांगते की मला तुम्हाला भेटायचं आहे। इकडे काव्याला सगळ्या गोष्टी आठवतात, कसं पार्थनी तिच्यासाठी घास भरवलेला असतो, वटपौर्णिमेला तिच्यासाठी वडाची पूजा करू लागलेले असतात, आत्यासोबत भांडलेले असतात आणि त्यांना आनंद वाटावा म्हणून आय कार्ड ऑफिसमध्ये नेऊन दिलेलं असतं, झोप येत नसते तेव्हा त्यांच्यासाठी खाण्यासाठी बनवलेलं असतं। या सगळ्या गोष्टी आठवतात आणि स्पेशल मुमेंट म्हणजे वटपौर्णिमेचे कसे 7 वचनं त्यांनी मिळून घेतलेली असतात। हे सगळं आठवून काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती त्यांना फोन करायचा प्रयत्न करते, पण फोन लागत नसतो। यावरती ती एक व्हॉइस नोट पाठवते आणि म्हणते की पार्थ, मला फक्त तुमच्याशी 5 मिनिटं बोलायची आहेत, ज्याही वेळी तुम्ही हा मेसेज बघाल प्लीज मला कॉल बॅक करा, मला तुमची खूप काळजी वाटत आहे। कारण काव्याला खूप जास्त पश्चाताप होत असतो, कारण पार्थ हा खूप चांगला व्यक्ती असतो आणि तिची खूप काळजी घेत असतो आणि तिच्या वागण्यामुळे त्याला खूप दुःख झालेलं असतं आणि याचं तिलाही खूप वाईट वाटत असतं। इकडे जीवाची आई किचनमध्ये काम करत असताना जीवा नंदिनीला शोधायला म्हणून येतो, पण तिथे नंदिनी नसते आणि तिच्या आईला समजतं की हा नंदिनीला शोधायला आलाय, पण आता बहाणे बनवतोय। तर ती म्हणते आता आलाच आहेस तर माझ्याशी बोल। त्यावर तो म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर किचनमध्ये तू वरण आणि भाजी दोन्ही करत असशील एकाच वेळी तर कसं? जर वरणाकडे लक्ष देत असताना तुझी भाजी करपून गेली तर कसं? तर तिची आई म्हणते की भाजी आणि वरणामध्ये तर ठीक आहे, बट रिअल आयुष्यामध्ये जर असं चालू असेल तुझ्या, तर रिअल आयुष्यामधल्या गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि त्या खूप जास्त नाजूक असतात। यानंतर काव्याचे वडील घरी येतात आणि त्यांना बघून ती जाऊन त्यांना मिठी मारते आणि माफी मागते आणि म्हणते की माझ्या वागण्यामुळे तुम्ही निघून गेला होतात आणि संध्याकाळी ही आला नाहीत, मला खूप एकटं वाटत होतं, माझ्या वागण्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतो ना, मामा मामीही निघून गेले, मला असं वाटतं की माझ्या वागण्यामुळे मी एकटी तर नाही पडणार ना, कारण अनिशाही संध्याकाळी क्लासनंतर येते म्हणून गेली आणि आली नाही, कुणालाच माझा मनस्ताप दिसत नाहीये, परंतु माझं भांडण दिसत आहे, सगळ्यांना वाटतं की मी फक्त उद्धटपणे बोलते। इकडे जीवाची आई जीवाला सांगते की रिअल आयुष्यामधली जे नाते असतात ते खूप नाजूक असतात आणि तेव्हा 2 गोष्टी ॲट अ टाईम नाही करायला पाहिजे, त्यामुळे जर मल्टिपल गोष्टी तुझ्या चालू असतील तर त्यातला एक निवड आणि जी नाजूक आहे तिला अगोदर निपटव आणि मग दुसरीकडे जा आणि नंदिनीशी बोलत जा। इकडे काव्याचे वडील काव्याला समजवतात की हा भांडणपणा नाही आहे, तर हा स्वाभिमानीपणा आहे, हे बाणेदारपणा आहे आणि हा माझा स्वभाव तुला भेटलेला आहे। अशा वेळी काय करायचं की समोरची अशी व्यक्ती शोधायची जी शांत आहे, समजून घेऊन ऐकणारी आहे, आणि ती जेव्हा व्यक्ती भेटते तेव्हा सोडायचं नाही। जशी तुझी आई आहे जी शांत आणि मला समजून घेणारी आहे, त्यामुळे मी तिला कधीच सोडलं नाही, ती माझी हमेशा साथ देते आणि तुलाही तसंच पार्थ भेटलेला आहे।
यावरती पुढे काय होईल हे पाहायला नक्की पाहत राहा. फॉलो करा.